हाय हॅलो, कसे आहात सगळ्यांना राम राम. आणि माझा ब्लॉग आला आहे लय उशिरा आला आहे पण आला आहे. आणि मी काम करते. सकाळी टिफिन दिली आहे गोलूला आणि त्यांच्या पप्पाला, त्यांना पाठवली. त्याच्यानंतरचा आहे मी चाय वगैरे सगळं घेतली होती. नंतरला माझा स्टँड आला, म्हणजे व्हिडिओ काढायचा असं स्टँड आला ते. तेव्हा मला बरं वाटलं ते स्टँड आला. मी शोवरून मागवले होते. डिलेवरी लई उशीर झाली पण आला. आणि त्याच्यामुळे बोलली चला आज आला आहे तर आज काढू. तर त्याच्यानंतर शेवटला मी भात ठेवते तर ते ठेवत होती. आणि सगळं कचरा होता आणि ते बॉक्स बघा स्टँडचाच होता ते बॉक्स वगैरे. आणि ते मी ठेवली म्हणजे कधीतरी कुठे केले तर त्याच्यामध्ये घालायला होईल आपल्याला, म्हणून मी वरती ठेवून दिली ते. आणि काही नाही, सगळं झाडू वगैरे सगळं मारायचं होतं. सकाळचं काम होतं, सकाळचं काम कसं असतं. टी व्ही चालू होता आणि सगळं आवरून ठेवत होती. आवरून ठेवल्यानंतर कपड्याचा आगडबगड होतच. त्याच्यानंतर झाडू मारून घेतली. सगळं त्यांनी शेव वगैरे सगळं टाकले होते दीदीने. सगळं तर नीटगा चांगलं झाडू मारून घेतली. आणि ती खिडकीवर कशाला झाडू मारली म्हणजे तिथे ना डस्ट लई येते, बाहेरचा हवा वगैरे येते ना त्याच्याने डस्ट येते. आणि पंखाला पण साफ करत होती. झालं एक 10 दिवस झालं असेल मी साफ केलेले आधी. त्याच्यानंतर पण परत अजून म्हणजे गाडी वगैरे जातात ना आमच्या घराच्या समोरून, ते डस्ट ना खिडकीमधून येतात, ते हवामधून. तर ते होते, ते फॅन घाण होतंच. पण लई घाण होतं आहे. 8-8 दिवसाने 10 दिवसाने एवढं घाण होऊन जातं बघा तुम्हीच. आणि त्याच्यानंतर काही नाही, हे सगळं काढत होते. आणि त्याच्या आधीच काढायचं होतं, मग हे स्टँडचाच वाट बघत होती की स्टँड कधी येईल आणि मी सगळं कामं करू. म्हणजे हेच तर दाखवायचं असतं मला, म्हणून त्याच्यामुळे काम पण होतं आहे आणि व्हिडिओ पण होऊन जातं आहे. त्याच्यामुळे काढले आणि झाडू मारून घेतली. ही माझ्या पाठीपाठीच फिरत होती मिस्टर डस्टमध्ये. त्याला बोलत होती साईड लावा पण होत नव्हती. ती टी व्ही चालू होता तरी ती टी व्ही बघत नाही. कोण नव्हता ना, गोलू पण नव्हता, त्याच्यामुळे बघत नव्हती ती. त्याच्यानंतर सगळं झाडू मारून घेतली. आणि हे स्लेट रात्री फेकले होते ते लोकांनी लिहून, दोघांचे एक एक आहे तरी भांडण करतात ते सिलेटसाठी. आणि हे सगळं आवरून घेत होती मी आणि उचलून घेत होती. हे बारदानं होते पायाचे खालचे, एक बाथरूमकडे असतो आणि एक किचनचे खाली तिथे माझे पायाकडे असतो का, म्हणजे काय पण पाणी असलं तर पुसायला पटकन होते त्याच्यामुळे. आणि हे पूर्ण आवरून घेते. आणि हे जे फुट्टा आहे ना, हे वॉशिंग मशीनचं आहे. ते खालीच ठेवले, वरती ठेवायचे. माझा हात नाही पोचत म्हणून मी ठेवले नाही आहे. त्यांना ते पण विसरून जातात ठेवायला, ते तसंच पडलेलं आहे. ठेवते त्याला. आणि हे सगळं आवरून घेत होते मी. सगळं झाडायचंच आहे एखाद दिवस. आता बड्डे येते ना दीदीचा, तर त्याच्यामुळे त्याच्या आधी सगळं करून घेईल. आणि हे सगळं कचरा काढत होती. सकाळचं होतं म्हणून पटापट कामं करत होती. टाईम होऊन जातो गोलूचे यायचं, म्हणजे 8:30 ते 12:30पर्यंत स्कूल आहे ना त्याचं, म्हणून. हे पाणी एक साईडला पाणीला भिजवून घेतली होती, एक साईडला सुक्का होता बारदाने. म्हणजे सुक्का पण पुसायला होईल आणि ओला पण पुसायला होईल. त्याच्यामुळे लई निघालं, लई म्हणजे तरी पण निघालं नाही बघा, साईडला राहिला. तर माझे हात दुखायला लागले होते, तर मी बोलली राहू दे आता, तेवढं तरी आहे करते म्हणून तेवढं केले. पूर्ण लय डस्ट झाला होता 10 दिवसांनीच. व्हाईट फॅन आहे ना तर जो लवकर दिसतं आहे. दुसरा कलरचा राहिला असता तर एवढं दिसलं नसतं, पण व्हाईट आहे खराब दिसते. आणि मला पण हवा पण तसं पण येत नव्हती, त्याच्यामुळे तर झाडायचंच होतं, झाडून घेतली. आणि हे मॅडमला सरकवून पुसत होती आधी. ती बोलते मला तिथून पुसतो तून त्याचे खालून, तेव्हा त्याला सरकली आणि पुसली. आणि ही खेळणी त्यांची जास्त नाही आहे, कमीच आहे. 2-3च असेल. पहिले लई होती, आता कुठे कुठे टाकले काय माहिती, एक पण नाही आता. मोठेच आहे ते खेळणे. सगळं पुसून घेत होती. पहिले हे घर पुसून घेतले, नंतर भांडी आणि ते घर पुसली, 2च आहे. आणि
याच्यानंतर बाथरूम साफ करून घेतली मी. ते पण थोडं 4 दिवस झाले होते बाथरूम साफ केली नव्हती मी. ते पण आवरून घेतली, सगळं बालट्या वगैरे सगळं घासली. म्हणजे आंघोळ करायला बरा असतो, नाहीतर लई हे असतो. त्याच्यामुळे घाण वाटते ते किचकिचमध्ये, कसं काय आंघोळ करायचं. त्याच्यामुळे मी घासून घेते बालट्या वगैरे. पाणी येत नाही नळामध्ये, काय माहिती काय झालं आहे. दोन्ही नळ असंच झाले. ते ओनरला सांगितले की तो काय पटकन येत नाही आमच्याकडे. म्हणजे तो येतच नाही, लय आळसपणा करतो ओनर. त्याच्यामुळे आम्हाला पण बोलायला कंटाळा येते, काय बोलायचं त्याला म्हणून. तेवढंच पाणीमध्ये करून घेतात, आम्ही काय करायचं. ते तर शावरने आंघोळ करून घेतात, पण आम्हालाच थोडासा हे असतं. दिवसभर थोडी ना वापरतात, पण आंघोळीलाच फक्त. आणि बाथरूमला गेले तर पोरं तर माझे एवढं पण जात नाही, मी पण नाही एवढं कोण जात. 1-2 वेळेस गेले तरी बस झालं. आणि आंघोळीलाच एक वेळेस सकाळी जातात एवढं बाथरूमला. आणि ते पूर्ण साफ करत होती, ते पाणीने ना पूर्ण ना व्हाईट होऊन जातं. काय माहिती कशाला. इकडचं पाणी जसं एक ते बोरचं पाणी आहे म्हणून तसं होते, काय माहिती, मला समजत नाही. पण मुंबईमध्ये ना असं व्हायचं नाही, असं व्हाईट नसतं. ते मिठाचं पाणी असतो ना, खारट पाणी असतं, त्याच्यामुळे होत नाही वाटतं. आणि हे पाणी ना असं डार्क व्हाईट ते नळावर ना पूर्ण हे होऊन जातं, बाल्टीवर, नळावर. म्हणजे ते डाग म्हणजे डागच नाही, ते पाणीने होते वाटतं असं. आणि हे सगळं भांडी सकाळचंच एवढं भांडा नसतो माझा. आणि हे नवीन काथा घेतली का, म्हणजे पहिलाचा काथा मी बाथरूममध्ये घेतली, ते बालट्या वगैरे घासायला, त्यामुळे नवीन काढले. आणि हे सगळं धुवून घेते पहिलं आणि त्याच्यानंतर घासते का, म्हणजे हे पोरं खरकटं असतं ना, त्याच्यामध्ये तर बरं नसतं, त्याच्यामध्येच घासायला मला नाही आवडत ते. त्यामुळे पहिले धुवून घेते सगळं आणि त्याच्यानंतर घासते. आणि सगळं पटपट घासले की होते बरं, पटापट होते. ते खरकटं काढून हे घेतले की भांडी घासायला आणि धुवायला म्हणजे पटापट होतं आहे ना कामं, त्याच्यामुळे. आणि तसं पण आज पूर्ण दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून. आणि हे 2 हंडे ना आडमध्ये येतात, तुम्हाला पूर्ण दिसत नसेल भांडी मधला का, म्हणजे हंडे आहे. एकामध्ये पियायचं पाणी आणि एकामध्ये जेवण बनवायचं पाणी. म्हणजे एक दिवस सोडून एक दिवस जे पाणी येते ना, ते स्टीलच्या हंड्यामध्ये जेवण बनवायचं आणि पियायचं ते तांब्याच्या हंड्यामध्ये. बोलतात ना, तांब्याच्या हंड्यामध्ये पियायचं पाणी, त्याच्यामुळे तांब्यामध्येच घातले आम्ही. ते माझी सासूकडून आणले मी, त्यांचाच आहे, माझा नाही आहे, त्यांचा आहे. ते गेले होते मुंबईला तेव्हा आणले होते. त्याच्यानंतर ते भांड्या वगैरे सगळं घासले आणि गॅस वगैरे धुवून घेतले. ते गॅस वगैरे धुवून घेतली, सगळं व्हिडिओ होता, पण ते आलं नाही, काय माहिती, फोन बंद झाला होता माझा, त्याच्यामुळे रेकॉर्ड झाला नाही. ते मला पण माहिती नव्हतं. मला वाटलं की ते रेकॉर्ड होतात म्हणून मी नाही बघितली ते मोबाईलला, पण नाही रेकॉर्ड होत होता, बंद झाला होता. आणि थोडेफार आलं होतात भांडी घासतोच तर गॅस धुतली, त्याचं रेकॉर्ड नाही झालं. पण संध्याकाळी तेच काम करते मी, दिवसभर तेच असतं माझ्या किचनमध्ये काम करायचं. दिवसभर म्हणजे बोलले जरी मी, सकाळचं काम आणि संध्याकाळ काम आणि रात्रीचं भांड्या वगैरे घासायचं, गॅस वगैरे धुवायचं, सगळं असतो, सगळ्यांच्याच असतो, माझंच नाही. ते काय कामामध्ये होऊन जातं सगळं, टाईम बी निघून जातं, काम पण होऊन जाते. त्याच्यामुळे माझ्याकडे ना ते बुट्टी नाही आहे ठेवायचं, तर मी असंच घासते आणि असंच ठेवून देते. म्हणजे स्टँड नाही ना, स्टँड वगैरे काय नाही. स्टँड राहिला असता तर जंग पकडते पाणीने, त्याच्यामुळे तर हे होते थोडाफार. पण मी असंच ठेवून देते, एवढं असंच आहे माझ्याकडे. आणि खाली मोठे बर्तन ठेवायचं, ते काळावाला हे असतं ना, ते आहे ते बघा, त्याच्यामध्ये ठेवते मोठे टोपं वगैरे सगळं. आणि गिलास, ताटं वगैरे तसं ठेवते त्याच्या ह्याच्यावर, लादीवर. आणि हे मी मोपनी पुसून घेते. आणि 4 दिवसांनी म्हणजे निरमा टाकून तर ते बाल्टीमध्ये असं करून घेते. आणि नाहीतर नॉर्मली पुसायचं असलं तर मी असंच पुसून घेते, म्हणजे बेसिनमध्ये हे धुवून असंच पुसून घेते. छोटासा तर घर राहिलं, मोठा राहिला असता तर बाल्टी घ्यायला बरं पडते. पण सगळं अगर
डीप क्लिनिंग करायचं असलं ना तर मी घेते बालट्या वगैरे घेऊन त्याच्यामध्ये सगळं टाकून पुसून घेते. 4 दिवसांनी असं पुसून घेते. रोज नाही घेत, असं नॉर्मली पुसायचं असलं तर असंच घेते. आणि हे लई घाणेरडी आहे खरोखर. घाणेरडी म्हणजे माझी ना मॅक्सी लई भिजून जाते किचनवर, काय माहिती कशाला. तेवढंच पोर्शननं पूर्ण भिजून जाते. तुमचं पण असं भिजतं आहे का? मला तर कळतच नाही मला का भिजते म्हणून. पूर्ण पाणी पूर्ण वरती येते मॅक्सीवर. तसं बघा ना कसं दिसतं आहे ते घाण वगैरे. तसं वाटतं की कोण असं काय केलं आहे, म्हणजे काय लावली असेल की, म्हणजे पाणीनेच भिजलं आहे ते. आणि हे ना संध्याकाळी मी रात्रीचा कपडे आहे मशीनमधून काढून सुकायला घातले होते. सकाळपर्यंत सुकून जातात आणि मी संध्याकाळीच मशीनमध्ये कपडे टाकते, म्हणजे दिवसभर भिजून जाते ते कपडे. 12 वाजता भिजत घातले का दिवसभर भिजते. त्याच्यानंतर लिक्विड नाही ना त्याच्यामुळे निरमामध्ये भिजत घालते. अगर निरमा त्याच्यात मशीनमध्ये टाकले ना तर ते काय आहे ना डाग होते. कामं झाले माझे, हे बघा कामं झाले होते माझे. आणि हे सगळं ही रडत होती, त्याला काहीतरी गेटचा हे लागला होता म्हणून आली रडत. त्याला विचारत होती काय झालं आहे. काही नाही, असं रडत राहतात पोरं. आणि आंघोळ झाला होता माझा आणि सगळं कामं झाली होती. दिवबत्ती पण लावली होती मी आणि तेल लावली होती म्हणून केस असं चिपचिप दिसत होते. काय पाहिजे देते. मी जेवायला चालले आणि त्याला फोन पाहिजे. फोनसाठी रडते ती चालू आहे. प्रेमानंदचा हे आहे लोणचं आणि हे आहे डाळ आणि हे आहे डोसा. हे 2 डोसा घेतले जेवायचे. 12 वाजता भूक लागली म्हणून. त्याच्यानंतर मी पूर्ण साफ करत होती. मागे पुढे झालं आहे. आणि हे व्हिडिओ आहे संध्याकाळचा. सॉरी मी विसरली होती. मागे पुढे झालं आहे विचार केली. मला पण असं वाटलं मागे पुढे झालं आहे व्हिडिओ, नाही पण हे संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आणि चाय बनवत होती आणि डाळ काढली मी गिलासमध्ये. रात्रीची डाळ होती ती पण चांगली होती, गरम केली होती त्याला आणि मला आवडत होती त्याच्यामुळे मी गिलासमध्ये काढून घेतले. आणि हे चाय बनवत होती मी माझीसाठी. चाय बनवून मला वाटलं चाय पिऊन त्याच्यानंतर सगळं कामं करू मी. तर थोडासा दूध घातले, पाणी घातले, चहापत्ती आणि साखर घातले आणि त्याच्यानंतर अद्रक घातले. अद्रक काढले, थोडेसे अद्रक काढून घेतले मी आणि त्याच्यानंतर घासून घेतली. त्याच्याने कुटून पण घालते मी अद्रक, असं ठेचून आणि असं पण टाकते. पण असं ना जास्त टेस्ट येते अद्रकचा, त्याच्यामुळे बरं वाटते. अद्रकचा चाय पिणं बरं आहे गळ्यासाठी. आपला घसा म्हणजे जाड नाही होणार, चांगला असतो आणि सर्दी खाशीने पण थोडा बेटर असतो. आणि हे डोसा जे टिफिन दाखवली ना मी, ते डोसा गोलूला दिली होती स्कूलमध्ये जेवायला खायला, पण त्यांनी काय खाल्लं नाही. त्याची टिफिन परत असंच होते. आणि ही मेथीची भाजी एवढी खराब झाली होती ना, सडली होती पूर्ण पाण्याने. ती ना पाणी मारलेला असला ना तर असंच असतो. मी बघितली नव्हती आणि ती वरचा काढून घेतली मी मेथी, म्हणजे जेवढं होईल आपल्याला बनवायला तेवढं चांगलं होतं तेवढं ह्याच्याने काढून घेतले. आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळं फेकून दिले. चांगले नव्हते लईच, हे पाणीने खराब झाले होते ते आणि त्याच्यामुळे खराब झाले वाटते ते. आणि तसं राहतं माझं मेथीची भाजी 2 दिवस पण ठेवले तरी. पण हे काय त्या दिवशी आणले होते मी बघितले नाही. मी बोलले चला आज बनवते मेथीची भाजी, तर ते बघायला गेली तर पूर्ण खराब झाले होते. तर मी थोडेफार जेवढं होत होते जेवढे वरचे चांगले होते ना तेवढे सगळे काढून घेतले मी. आणि मला हात घालायला पण लई खराब वाटत होतं ते, पण ते लईच काय हे झालं होतं त्याच्यामुळे. तुम्ही बोलणार की आता ही मेथी सडलेली मेथी पण ते काय ना पाणीने खराब झाली होती. त्याच्यामुळे मला वाटलं की नाही आता बस झालं एवढंच.
एक आताचे टायमाला होईल. आणि मला बेसन बनवली, थोडीशी ही भाजी बनवली आणि बेसन बनवून घेतले, म्हणजे दोन्ही पण होऊन जाईल. आणि डाळ पण होता, डाळ भात आणि भाजी चपाती करायची हे होती, पण भाजी काय थोडीशीच होती, दोघांना नाही पुरणार होती. पोरं तर खात नाही, छोटे छोटे आता काय ते खाणार आहे. तर त्यांना वरण भात दिली आणि आम्ही भाजी चपाती खाल्ली. आणि गोलूला एक चपाती देते आणि मी चाय घेतली. चायनंतर चपाती हे ना मी एक्स्ट्रा करून घेतली होती संध्याकाळी खायला चायबरोबर. मला ना भूक लागते, 12 वाजता खाल्ली ते संध्याकाळी लगेच भूक लागते, त्याच्यामुळे मी चपाती एक छोटीशी चपाती खाल्ली ना तर पेट भरते, त्याच्यामुळे मी खाऊन घेतली ते चपाती चायबरोबर. आणि मला आवडते चपाती. सकाळी पण आम्ही ते चाय चपाती खातात आम्ही. आणि कधीतरी 1 दिवस 3 दिवसांनी नाश्ता बनवते मी, पोहे वगैरे, उपमा वगैरे, नाहीतर डोसा काहीतरी बनवते, पण रोज नाही बनवत. रोज आम्ही चपाती खातो. दिवसांनी 3 दिवसांनी नाश्ता बनवते काय पण. आणि बाकी तर सकाळी उठले की ते जातात ना, तर त्यांचं भूक लागते त्यांना, तर म्हणून ते चपाती खाऊन जातात चायबरोबर. एक चपाती खाल्ले की दुपारपर्यंत पोटाला आधार असतो, त्याच्यामुळे ते चपाती खाऊन जातात. आणि मी पण चपातीच खाते त्यांची संगती खात नाही, कधीतरी खाते, नाही तर कधीतरी उशीर होते तर मी नंतरला खाते. सगळं त्यांना पाठवते पहिले, म्हणजे ते ड्युटीला जातात आणि गोली जातं स्कूलला, त्याच्यामुळे मला होत नाही त्यांच्याबरोबर करायला, का म्हणजे टिफिन वगैरे मला करायला लागतं. आणि हे बाहेरचा झाडू इथे ना काय आहे ना, हैदराबादमध्ये शुक्रवारी ना सगळं धुवून घेतात. तर ती बाई जी आहे ना, तिनं बरोबर झाडू मारून धुत नाही, असंच पाणी टाकून जाते. आणि कचरा सगळं असंच असतो आणि पायाला सगळं लागत असतो. आणि पोरं पण बाहेर खेळतात ना, त्याच्यामुळे मी काय करते, झाडू मारून मी दुपारी म्हणजे सकाळी जेव्हा काम करत होते ना तेव्हा सुकलं नव्हतं ते सगळं, म्हणून मी झाडू मारली नव्हती. आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळी जेव्हा सगळं झाडू वगैरे सगळं मारत होती ना, तशी संगतीच मारून टाकली, म्हणजे पोरांना खेळता येईल म्हणून. आणि त्याच्यामुळे हे आमचा दुपारचा भांडी होता, गोलूची टिफिन होती आणि 2-3च भांडी होती, जास्त काय नव्हती. हे 2-3 प्लेटं होते आणि ते कुकर होता, मला डाळ चढवायचा होता, परत डाळ ठेवायचं होतं, त्याच्यामुळे मला तर पाहिजेच होता, तर मी घासून घेतले. आणि चायचा टोप होता एक. आणि गोलूला चपाती मिक्सरमध्ये हे करून दिली होती. आणि मी गोलूला जेवण मिक्सरमध्येच हे करून देते, म्हणजे मला भीती वाटते की अटकले तर. झालं आहे 4 वर्षाचा खाण्यापुरती, पण तरी पण चपाती मी त्याला तसंच देते. भीती वाटते, आता अजून मोठा झाला ती खाईल तो त्याच्या हाताने, तोपर्यंत आपला ती होते तसं द्यायचं त्याला, म्हणून चपाती देते त्याला मी असं, म्हणजे असं चुरून देते मिक्सरवर बारीक करून, त्याच्यावर डाळ भाजी घालून खाऊ घालते त्याला. मीच घालते, तो खात नाही, मला म्हणजे अडकून जाईल हे करेल, म्हणजे त्यामुळे भीती वाटते पोरांचा मला, त्याच्यामुळे मीच घालते दोघांना पण. ती छोटी काय खाऊन घेते, पण गोलू खात नाही, जबरदस्ती त्याला करायला लागतं खा 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 म्हणून. खाण्याच्या बाबतीमध्ये लय मार खातो तो त्याच्यामुळे. आणि हे सगळं घासून घेतली मी, आणि हे मेथीची भाजी धुवून घेतली होती, तरी मला विचारच होता की बनवू की नाही बनवू, तरी बनवली मी. मला तर खायची इच्छा होती मेथीची भाजी, म्हणून थोडासा त्याच्यात डाळ घातली, मसूरची डाळ, आणि त्याच्यामध्ये बनवून घेतली. आणि हे पटापटा भांडी घासून घेतले, दिवाबत्तीचे टाईम होईल त्याच्यामुळे मग जेवण पण बनवायचं होता. आणि सकाळी ह्यांनी ना डोसाच घेऊन गेले होते, तर भूक लागते, एवढं काही डोशाने कुठला पोट भरणार आहे, म्हणून मी बोलले पटापट जेवण बनवून घेते, ते आल्यावर जेवेल ते 7 वाजता, पण त्यांनी 8 वाजता जेवले, तर मला पण थोडा आराम भेटला, म्हणजे जेवण करून बसली होती मी. आणि चढवायचं होतं मला डाळ, आणि हे भाजीचे दांडी तोडत होती मी, मोठे होते ते, आणि विचारच करत होती, तरी त्याला साईडला ठेवली मी. पहिले डाळ चढवते. आणि हे जे कुकर आहे ना बाजूमध्ये दिसते, त्याच्यात ना भात होता दुपारचा, जाडा भात, जे राशनचा भेटते ना, ते पोरं माझे
हौशीने खातात, म्हणजे त्याच्याने पोट भरते म्हणून पोरं माझे खातात त्याच्याने, त्यामुळे. आणि हे डाळ चढवते मी, तुरीची डाळ होती ही डाळ माझी काकीने मला दिली होती, की गावचा डाळ आहे ह्यो, दुकानाचा नाही, घराचा डाळ आहे, घरात करून घेतात ना तसं डाळ आहे तो डाळ आहे. आणि माझा जो दुकानचा डाळ होता ते संपायला आला होता, तर ती मी बोलली राहू दे आता, ते कशाला बनवते, हेच बनवते म्हणून हे डाळ बनवले. त्याच्यामध्ये मी ना, तुम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं करतात की पहिले कुकरमध्ये असं मीठ आणि हळद घालून असं चढवतात, तर मी असं नाही करत. मी करते, मी मिरची टमाटर, हळद, अद्रक लसूणचा पेस्ट सगळं घालून मी एकदमच चढवते, आणि नंतर फक्त कढीपत्ता आणि राई जिराची फोडणी घालते, एवढंच करते मी. आणि सगळं तिखट वगैरे, आम्हाला तिखट डाळ पाहिजे, मला असं साधा डाळ मला नाही आवडत, आणि घरात पण कोण खात नाही. ती माझी सासू बनवते तसं, पण मी असंच बनवते, आमच्याकडे असंच बनवतात. आम्ही तेलंगणाचे आहे, तर आमच्याकडे असंच बनवतात. तुमचे महाराष्ट्र साईडला असंच बनवतात. जेव्हा ह्यांचे घरी आले ना, तेव्हा मला माहिती पडलं की डाळ असं बनवतात, तर मी तसं बनवत नाही, आमच्याकडे असं बनवतात तर मी असंच बनवते. मला असं आवडतं, आणि घरातल्या पण लोकांना आवडतं सगळ्यांना डाळ असं म्हणून. आणि हे मिरच्या काढले होते मी मेथीसाठी, आणि लसूण माझं संपायला आलं होतं, थोडेफार छोटे छोटे लसूण होते, सगळं काढून घेतले. आणि हे मी मिरची ना बरोबर नाही आहे इथलची मिरची, हे बघा ना, तिखट आहे बोलतात, पण फोक्से मिरची असतात, आतमध्ये बी नसतो बरोबर, आणि मग तिखट तर लागतच नाही. आणि लसूण काढून घेते मी, लसूण आहे की नाही बघत होती, नाही हे लसूण लई दिवस झाले, 2-3 महिने झाले मी आणलेली अर्धा किलो, आणि ते चालले 2-3 महिने, आणि आता नाही, आता आणायचे लसूण, आणेल नंतरला. आणि हे म्हणजे छोटे छोटे असतात ना ते पिल्लूसे, ते काही साल्ट काढले नाही त्यांचा मी, असं करून तेलात घातली, काय साल्ट काढायचं, त्याला साल्टच नसतं, तर त्याच्यामुळे मी असंच करून मिक्सरला लावली आणि भाजी चढवली. आणि ही विटामिनची गोळी माझी होती जे ऑपरेशनसाठी, त्याच्यानंतर 1 महिना कोर्स करायचा बोलले, तर ते कोर्स चालू होता, पूर्ण संपायला आली, अजून 4-5 असेल, 8 दिवसाचा असेल, अजून 8 दिवसाचा असेल, महिना नाही झाला आहे आता अजून ते गोळीला. हे वाटून घेतले आणि करत होती, ती मेथीची भाजी बनवत होती. आणि कांदे कापले, 2 कांदे कापले, आणि त्याला फोडणी घातली, 2 कांदे कापून तेल घालून फोडणी घातली तेलाची, नंतर त्याच्यामध्ये डाळ घातली. मला असं वाटते ना, आमच्यामध्ये आणि महाराष्ट्र म्हणजे ह्यांच्यामध्ये जे माझे हजबंड आहे ना, त्यांच्यामध्ये जेवणाचा लय काही फरक नाही आहे, पण काय ना, ह्यांच्यामध्ये ना जास्त शेंगदाणा खातात, आणि आमच्याकडे शेंगदाण्याला बघतच नाही. ह्यांच्याकडे 1 किलो संपून जातात 1 महिन्यामध्ये, पण आमच्याकडे 1 किलो पण नाही संपत, घालतच नाही तर. आणि तसं पण आम्ही बंजारा आणि ते महाराष्ट्राला, त्याच्यामुळे आमचं दोघांचा काय मेल हे होत नाही जेवणामध्ये. तरी मी शिकली आहे त्यांच्या आईकडे राहून, होती मी त्यांच्याकडे 2 वर्ष तर होती त्यांच्याकडे मी मुंबईला, तेव्हा मी शिकली, तेव्हा ते काय करायचं बनवायला, आणि माझा पण थोडा मिक्सिंग करून बनवते मी, म्हणजे सेमच असतो, काय नाही, फक्त काय ना, शेंगदाणे लई खातात हे लोक, आणि आम्ही काय शेंगदाणे खात नाही, बाकी तर सगळं सेमच असतो, कांदे, मिरची, हिरवी मिरची, आणि काय ना, ते लाल तिखट हे लोक लई खातात, आणि आम्ही हिरवी मिरची लई खातात, म्हणजे प्रत्येक भाजीला आम्ही हिरवी मिरची, आणि ते प्रत्येक भाजीला लाल मिरची. आणि हे आले होते ड्युटीवरून, तर मी बोलली, ते मी स्टँड बघितले ना त्याने, आणि ते 6 वाजता झाले, 6:30ला घरी पोचले, 6 वाजता सुटतात ना म्हणून, तर ते काय तरी बोलत होते मला, त्याच्यामुळे मी करून बघत होती त्यांना. ते असं काही नाही, ते मला काही नाही बोलत, तुला मर्जीमध्ये जे येते ते करत राहा, मग नीट राहा असं बोलतात.
अजून काय नाही, फोडणी घालत होती. एक साईडला डाळ ठेवली होती, हळद घातली, मिरची घातली आणि ते मला काहीतरी बोलत होते, मी विसरली आणि आठवण नाही मला. आणि मेथीची भाजी होती आणि ती मेथीची भाजीचं मी बोलले ना तर मला ओरडायला लागले होते. बोलले होते मी 3 दिवस झाले मी आणलो आणि ती तुम्ही खराब करून टाकले, तर ते खराब नाही होणार का फ्रीजमध्ये? तर मी बोलली फ्रीजमध्ये कसं काय खराब होणार? पण ते काय ना, पाणी मारलेलं असलं ना भाजी तर ते खराब होतात. आणि मी भाजी बघितली नव्हती, मला वाटतं चांगला असेल, त्याच्यामुळे मी लक्ष नाही दिले. मी बोलले चला आज बनवूया, तर ते खराब झाली होती. जेवढी चांगली निघाली तेवढं बनवली. मी हरवेळीस असंच करते. मला ना एवढा लय कंटाळा येतो ते मेथीची भाजी, एक 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 निवडत बसायचं, ते कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना ते असंच पडवून राहतं. आता अजून एकदा आणल्यानं असं केली ना आता लई ओरडेल. त्याच्यामुळे काहीच नाही बोलायचं त्यांना, गपचूप बसली मी. पण मी बोलली जाऊ दे आता, माझी चुकी आहे तर काय करायचं. आणि त्याच्यामुळे मेथीमध्ये थोडीशी पाणी घातले मी डाळ शिजायसाठी. मसूरची डाळ होती ना, ते थोडंसं शिजायसाठी. मेथी कम होती ना, मेथी जास्त असली तर पाणी जास्त असलं की म्हणजे ते हे होऊन जातं, शिजून जातं त्याच्यामध्ये. आणि ही मेथी कम होती तर शिजायचा पॉसिबलच नव्हता, म्हणून थोडंसं पाणी घातले म्हणजे मी ते बाफामध्ये ना शिजून जाते. त्याच्यामुळे ते फास्ट केली गॅस. आणि हात, तुमचा पण सवय आहे का असा थोडे थोडे वेळेने हात धुवायचा? माझं तर लई सवय. आणि एखादी वेळेस ना पाणी नाही येत ना तर तेव्हा लई कठीण असतो मला तर जेवण बनवायचं बोललं तर. हर वेळेस हे काम केले की हात धुवायचं, ते काम केले की हात धुवायचं, हे काम केले की ते हात धुवायचं, इथे हात लावले की हात धुवायचा, असंच असतं माझा. आणि समरमध्ये ना मला लई हे झाला होता का, म्हणजे ते सवय झाली होती आणि इथे पाणी यायचा पाबंद झाला होता. म्हणजे थोडा यायचं पाणी पण टाकीमध्ये लगेच संपून जायचं. लई बिल्डिंग आहे ना पूर्ण, तर सगळ्यांना लागतं पाणी आणि संपून जायचं, तर ते सवय लई हे होत होती. आणि इथे काय तसं आता नाही आहे, पण असं माझं सवय आहेच घडी हात धुवायचा. थोडासा काय केली की हात धुते, थोडासा काय केली की हात धुवायचा. मला ते सवयच झाली आहे. तुम्हाला पण असेल सवय, लई लोकांना असतं असं सवय. मला तर लई भरपूर आहे असं हात घडी हात धुवायचं. त्याच्यामुळे काय बोलू शकतात, ते सवय सुटणार नाही. आता जेवण बनवते तर बाजूमध्ये बेसिंग पाहिजे हात धुवायसाठी. थोडासा नळ चालू करून परत हात धुवायचा, असं करते काम मी. आणि पीठ मळून ठेवते हे, म्हणजे थोडा भिजेल थोड्या वेळ भाजी शिजूस तर आणि डाळ होऊस तर. आणि मला पिठला पण बनवायचा होता म्हणून त्याच्यामुळे मी बोलली पहिले हे करून घेते, पीठ मळून घेते आणि ते पीठ मऊ झालं की त्याच्यानंतर थोडा बनवून घेते. आणि भाजी चिपकलेली होती खाली, कढाई ना पातळ आहे. मी घेतली पण बघून घेतली तरी पण पातळ कढाई भेटली मला. खालून ना थोडा पातळसारखीच आहे ती, म्हणजे भाजी चिपकून जातात लगेच ह्याच्यामध्ये. तरी पण छोटीशी आहे तर बरं वाटते काय पण थोडासा बनवायसाठी संध्याकाळचा. मीडियम साईजची पण आहे, त्याची मोठी साईजची पण कढाई आहे माझ्याकडे. पण मीडियम साईजची काय आहे ना, लई काळी झाली आहे ती कढाई, काय माहिती कशाला ती निघतच नाही माझ्याशी. त्याच्यामुळे त्याला यूज करत नाही मी. आता यूज केली तर तुम्ही लोक बोलणार ताई किती काळी आहे कढाई, पण आहे ती किती साफ करायला ती निघत नाही. त्याच्यामुळे ना मला लई कंटाळा येते त्याला यूज करायला पण. आणि ही छोटी पडते मला, म्हणजे ह्याला ना झाकण नाही कुठलं पण हे होते. ही काढायला आणायचे हे काही ताटं मीडियम साईजचे, मोठी साईजचे 4 ताटं आहे माझ्याकडे, म्हणून त्याच्यामुळे जात नाही. त्याच्यावर झाकण लई मोठी होते ते वाडगा आहे ना, ते वाडगाच ठेवते, म्हणजे बरं पडते. वाफ आणि भाजी शिजून जाते. आणि हे मी काय करते, बेसन करते. बेसन बनवत होती लाल मिरचीचा, आणि थोडासा बनवायचा होता त्याच्यामुळे. पण बुक्की लई पडली होती, ज्याला जास्त तिखट झाला होता बेसन माझा. आणि ही थोडीशी कोथिंबीर घालत होती त्याच्यात मी, म्हणजे बरं पडेल ना थोडा थोडीशी कोथिंबीर घातली की बरं वाटतं, खायला पण चविष्ट लागतं त्याच्यामुळे.
हे शिजते बघत राहावा. माझी सवय ना, तुम्ही बघत राहावा, लक्ष द्या माझ्यावर. मग घडी हात धुते मी, घडी हात धुते. आता हे बेसन मी घातल्यानंतर हात धुणार. हे बघा माझी मॅक्सी कशी भिजली आहे. साईडचे दोन्ही साईड जेवण बनवली ना तर दोन्ही साईडचे असंच होते माझी मॅक्शा. आणि भांडी घासली की पुढच्या साईड भिजून जाते. आता काय बोलायचं, मी काय बोलू शकत नाही. मला लाज वाटते की मी असं का करते, पण माझ्याशी असंच होते. तुमच्याशी पण होते की नाही माहिती नाही मला सगळ्यांचं, पण माझं असंच होतं. आणि मेथीची भाजी काढून टाकली होती, मी काढली होती ह्याच्यामध्ये आणि बेसन करत होती त्याच्यातच. आता दुसरी कढाई कशाला घ्यायची, ती काढून नंतरला ह्याच्यात बेसन करून घेतली तर बरं वाटतं ना. आणि ते डाळ शिजला होता, फोडणी घालायची होती, त्याच्यामुळे मी बोलली पहिलं बेसन करते नंतर फोडणी घालते. तर फोडणी घातली की बरं पडते. आणि हे ना मी मीठ घडी टाकत होती. मला ना भीती वाटते मिठाचा, जास्त पडलं की लय ओरडणार म्हणून. आणि ओरडतात ते मला जास्त मीठ पडला तर, त्याच्यामुळे हळूहळू घातली होती. आणि मी ना मेथीमध्ये मीठ घालायचं विसरली होती. आता व्हिडिओचे नादीत तुम्ही जेवणमध्ये मीठ घातले नाही आहे बोलायला लागणार, म्हणून मी काय केले, मीठ नंतरला मिक्स करते मी. ते बघा मिक्स करून टाकले, म्हणजे गरमच होता ना भाजी, तर त्याच्यामध्ये हे होऊन जाईल म्हणून परत लगेच मी मीठ घातले त्याच्यात, तर बरोबर झाला होता. आणि हे बेसन दाखवत होती तुम्हाला. बेसन मी आज थोडंसं बेसन होता तरी उरला होता, पण मी काय ठेवले नाही ना, कोण नाही खाणार त्याच्यामुळे. आणि चपाती करायला घ्यायचा होता, पण डाळ फोडणी पण घालायची होती म्हणून डाळ फोडणी घातली. आणि हे ना पोरांची बॉटल भरत होते. पोरांना पाणी बॉटलमध्येच देतात आम्ही. गोलू पितो गिलासमध्ये पाणी, पण ती बारकी नाही पित, बारकी बॉटलमध्येच घेते. अडकला वगैरे तर आम्ही पण घाबरून नाही देत ते ना, त्याच्यामुळे. आणि ते काय फोडणी घालत होती इथे, आणि ते साईडला ठेवली आणि डाळाला फोडणी घातली, पटापटा घालून घेतली. आणि बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जे पण व्हिडिओ बघतात प्लीज माझे व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब मी मला लई असं खरोखर बोलू, लई तुमचा धन्यवाद आहे मला. असंच बघत राहावा जे पण व्हिडिओ बघतात माझे, आणि पुढे जे पण बघणार आहे त्यांना पण बोलते सबस्क्राईब करा. फक्त 1000 सबस्क्राईब झालं ना तर बस, मला अजून काय नाही पाहिजे. तेवढं एक झालं तर. बघतात व्हिडिओ लई लोक, पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज तुम्ही पण सबस्क्राईब करा. लास्टमध्ये जाता फक्त एक क्लिक करायला काय नाही होत, खाली सबस्क्राईब करा बस व्हिडिओला. आणि व्हिडिओ असंच बघत राहावा. चांगलं वाटलं तर नक्की बोला मला की हां ताई तुमच्या व्हिडिओलाही चांगला आहे म्हणून. आणि मी कोशिश करते माझा पूर्ण बेस्ट द्यायचं, आणि मी देईल पुढे पण. आणि असं काही नाही आहे की माझा व्हिडिओ नाही येणार आहे, माझा व्हिडिओ हर टाईमला येईल आता, त्याच्यामुळे बोलते. सबस्क्राईब करा, जे पण व्हिडिओ बघतात तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमचं लय मनापूर्वक धन्यवाद सगळ्यांना माझा व्हिडिओ बघायला. आणि जे पण मला सबस्क्राईब केलं आहे आतापर्यंत त्यांचा पण धन्यवाद बोलते. आणि बघत राहावा असंच व्हिडिओ. आणि सगळं माझा सकाळ ते संध्याकाळी आणि रात्रीपर्यंत माझा मी काय रूटीन केले ना सगळं आहे ह्याच्यात, आणि सगळं बघत राहावा. एवढं तर ऑडिओ देऊ नाही शकत, मला जास्त बोलायची सवय नाही आहे, तर मला असं वाटतं की मी दम कधी घेऊ, त्याच्यामुळे मी काय करते, मी स्टॉप करते माझा बोलला. आणि मी काय केले तुम्ही सगळं बघा, आणि नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे ना मी चपाती बनवत होती. मी संध्याकाळची 4च चपाती करते, आणि सकाळची बी मी जास्त चपाती नाही, जेवढं टिफिनमध्ये लागते तेवढं करते. गोलूला कधीतरी चपाती देते, आणि मी कधी खाल्ली तरच करते, नाही तर नाही करत. चायबरोबर 1 चपाती खाते मी, तेच असतो माझं. म्हणजे सकाळी 5-6 चपाती असतो आमचा, आणि संध्याकाळी 4च असतो. 4 कसं काय, हे 2 खातात
मी एक खाते आणि गोलूला एक गोलूला एक खाऊ घालते एक चपाती. दीदी तर भातच खाते म्हणून त्याला भातच देते. आणि ती काय चपाती खात नाही, ती लई हे करते चपातीला, तर त्याच्यामुळे त्याला चपाती देत नाही, मी भातच खाते ती. आणि हे 4 चपाती पटापटा करून घेत होती मी, म्हणजे करून घेतले तर बरं आहे ना. त्याला गोलूला भूक पण लागली होती, त्यामुळे बोली याला हे करून नंतरला मी गोलूला खाऊ घालू, म्हणून गोलूला खाऊ घालायचं होतं. आणि हे पटापटा करून गेले. आणि माझी चपाती छोटी नसते, माझी चपाती जाड नसते पण मोठी असते माझी चपाती कधी पण. माझी सासूची चपाती लई छोटे असतात, लई छोटे म्हणजे मीडियम साईजचे असतात त्यांचे, पण ते काय पोट भरत नाही. हे सवय झाली आहे आम्हाला मोठी तवा भरून करायची मला पण, आणि त्यांना पण सवय झाली आता असंच खायची, तर ते असं केले तर मग चांगलं पोट भरून खातात. त्याच्यामुळे मी छोटी कधीच नाही बनवत. टिफिनमध्ये पण माझी एवढीच चपाती येते, छोटी चपाती नसते. छोटी करून पण काय फायदा आहे, ते पोट नाही भरत, काय नाही. उगाच कशाला छोटी दाखवायसाठी करायचं, आपलं जेवढं खातात तेवढं करायचं. मी मोठीच बनवते कधी पण, आणि मला मोठीच आवडते चपाती करायला. काय ते छोटे करत पिलपिल करत बसायचं तिथेच, आपलं करून दनादन करून बाजूला व्हायचं. असंच करते मी. जे पण करतात ना त्यांना सॉरी यार, असं काही नाही माझं बोललं, पण मला ना तिथेच खेळत बसायचं मला नाही आवडत. मला वाटते की पटापटा काम करून बाजूला व्हायचं. आणि मोठे चपाती आणि छोटे चपातीमध्ये काय फरक आहे बोला मला. मोठेमध्ये थोडा जास्त घास जाईल तर ते मोठीच करून जायचं, म्हणजे तिच्या पोरांना पण सवय होईल मोठी चपाती खायची. माझी पोरगेला तर सवय असंच घातली मी, खरोखर 4च वर्षाचा आहे पण सवय घातली आहे त्याला मी मोठी चपातीचं. त्याच्यामध्ये अजून भात पण देते त्याला मी, म्हणजे भरपूर पोट भरून जाते, म्हणजे भूक लागत नाही 4-5 तास. कशाला एवढेसे चपाती करून त्यांना भुकासाठी हे करायचं. आणि ह्यांना पण लई भूक लागते, भूक बर्दाश्त होईना, त्याच्यामुळे ते नाही हे करत. मी असंच करते, खेळत नाही बसत एवढीशा बनवून. आणि हे मी करत होती गोलूसाठी मिक्सरमध्ये चपातीचा भुगा, म्हणजे गोलूसाठी करत होती. तर गोलूला असंच देते मी, घास नाही देत, असं म्हणजे वाटून, आणि थोडासा त्याच्यामध्येच थोडासा भात देते त्याला. घडी भात असं घेतली ना तर तो खात नाही, एकदाच खातो. त्याच्यामुळे त्याला डाळ घालते, आणि चपाती आणि भात त्याच्यात घातली, आणि गरम डाळ घातली, त्याला चोरून खाऊ घातली ना तर मस्तपैका खाऊन घेतो तो, एकदम पोट भरून खाऊन घेतो. तिचं जेवण असंच असतं आमच्याकडे, आणि असंच देते त्याला. आणि हे दोघं पण खेळत होते, त्याचे पप्पा सांगते ही खेळत होती, ही आहे कियारा आणि गोलू दुसरा आहे, तुम्ही बघितले नाही. तुम्हाला एखाद दिवस दाखवेल मी. जे पण सबस्क्राईब केले असेल त्यांनी बघितलं आहे, ते पहिलेचे व्हिडिओ माझे जे पण बघितले असेल ते लोक बघितले आहे गोलूला. आणि ती होती दीदी त्याच्या पप्पाकडे जे होती. आणि हे रात्रीचं खाऊन पिऊन भांडी होती, सगळं घासत होती मी, पटापटा घासत होती, सगळे काढत होती काय आहे काय नाही आहे. फ्रीजमधलं 2-3 वस्तू होता जे काढायचं होतं, जे खाल्ले नव्हते आम्ही, ते कशाला फ्रीजमध्ये आणि शिळा खात बसायचा. म्हणून मी नाही, मूड केलं तर खाते, नाही तर टाकून देते. काय करायचं ते शिळं खाऊन, काय तब्येत खराब करायचं आहे का? माझं नाही आणि त्यांचंही नाही. तब्येत खराब झाली तर तो कोण बघणार आहे आम्हाला, आम्ही 2च इथे. त्याच्यामुळे गपचूप आपलं ताजा बनवून खायचं. कधीतरी राहिलं तर कधीतरी खाल्ले तर चालेल, पण अजून 2-3 दिवस झालेला भाजी खाल्ले तर ते आपल्यालाच लाज वाटली पाहिजे की असं फ्रीजमध्ये ठेवून खातात म्हणून. असं काय नाही, टायमावर तर भूक लागले तर ते पण जाते, पण नाही ठेवायचं असं, ते चांगलं नसतो. आणि मी विसरली होती ते फ्रीजमध्ये भाजी आहे म्हणून. आत्ता बघितली मी, तेव्हा मला कळालं की हा फ्रीजमध्ये भाजी आहे. आणि एवढं सगळं भांडी घासली मी, लई भांडी होती रात्रीची, लई निघाली होती का, म्हणजे मी जेवण बनवलेली भांडी घासली नव्हती ना, एकदमच घासू म्हणून घासली नव्हती, त्याच्यामुळे लई दिसत होती त्या भांड्या. आणि सगळं गॅस वगैरे धुवून वगैरे सगळं पुसून किचन नीट
आणि सगळं मशीनमध्ये कपडे लावले होते मी 7 वाजता, ते पण कपडे सुकत घातले आणि सगळं पूर्ण पहिलं धुवून घेतली स्वच्छ खरकटं सगळं आणि घासून घेतली बेसिंग आणि त्याच्यानंतर भांडी घासायला घेतली. म्हणजे पटापट होते आणि खरकटं असलं की मला तर अजिबात मन नाही करत की ते भांडी घासायचं. त्यामुळे पहिले ते खरकटं काढायचं आणि नंतरला घासायचं. सगळं स्वच्छ धुवायचं भांडी, नंतर घासून घेऊन नंतर चांगलं धुवून सगळं ठेवून घ्यायचं आणि पूर्ण काम झाला होता माझा पटापटा पटापटा पटापटा. आणि तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ. लई भांडी होते आज माझे आणि एक 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 भांडी घासायला किती टाईम लागते खरोखर. आणि एवढं काही नसतो आमचा, पण मीनी ना काय केले होते, मी घासली नव्हती ना त्याच्यामुळे लई भांडी झाले होते. आणि टिफिन पण होती, त्यांची टिफिन होती. त्याच्यानंतर मी फ्रीजमधून भांड्या काढले होते ते होते आणि हे बनवलेले भाज्या डाळ वगैरे काढली ते होते. त्याच्यामुळे एवढं दिसतंय ते. पटापट पटापट घासून घेतली मी. तरी लागलं एक अर्धा तास तरी लागते सगळं आवरायला करायला. आणि हे व्हिडिओ मला वाटते लय मोठा आहे. जे पण व्हिडिओ बघणार आहे त्यांना पण कंटाळा येणार आहे हे व्हिडिओ, पण कंटाळा खाऊ नका. प्लीज मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यामुळे काही नाही जाणार, एकमेकांना साथ देणार तर साथ पुढे होणार. आम्ही पण हैदराबादमध्ये राहतो आम्ही आणि त्याच्यामुळे काय ना की पोरं आहे लहान लहान, बाहेर कुठे जाऊ शकत नाही कामाला. थोडाफार हजबंडची मदतीला आली तर मला पण बरं वाटेल. त्याच्यामुळे एवढं सगळं करायचं. त्यांचे पण मदतीला आले तर थोडा त्यांना पण एवढं अंगावर एवढं म्हणजे हॅवी नाही जाणार सगळं गोष्टी बघायला. राशन आणणं, भाडं भरणं सगळं करायचं असतो, EMI भरणं सगळं करणं ते लय असतो ना. घर संसार बोलले तर असंच असतो, पण काय ना थोडाफार आपण पण मदतीला आले ना तर त्यांना एवढं जीवावर हॅवी नाही पडत अंगावर. म्हणजे सगळं गोष्टीचा आणि पगार आला की लगेच कुठे जाते समजतच नाही आम्हाला. तर तसं झालं आहे आमचं. म्हणून मी विचार केले की हे बघूया जरा काढून करून बघूया, सगळं होते तर करूया. तुमचे सपोर्टने खाली फक्त 1000 पण झालं ना तेवढं बस झालं आहे मला. तुमचे सपोर्टने पाहिजे बस एवढं. सबस्क्राईब केले तर बस, अजून काही नाही. तुमचा आशीर्वाद हर हमेशा आमचे राहू द्या, असंच राहू द्या आणि बघत राहा व्हिडिओ. कंटाळ खाऊ नका. आजचा व्हिडिओ लई 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 म्हणजे लई लॉंग झालं आहे मला पण माहिती आहे. म्हणजे दिवसभरचा होता, पण उद्या शॉर्ट करून म्हणजे एक 10 मिनटाचा 11 मिनटाचा असं व्हिडिओ घालणार. आणि हे पहिला दिवस होता ना, पूर्ण ब्लॉग घालायचा होता मला. मी घातले नव्हते म्हणून मी घालायचा प्रयत्न केले. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही.
आणि व्हिडिओ इथेच एंडिंग करते. बाय सगळं.